कामांमधनं पण केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या आधीच्या कामांमधल्या ज्या दोन हिरोईनी आहेत, मी हिरोईनच म्हणणार आहे, माझ्या दृष्टीने हिरोईनीच आहात तुम्ही दोघी. तर प्लीज एकदा टाळ्यांचं स्वागत करूयात आपण चिन्मयीताई आणि निर्मितीताई यांचं. त्याचं कारण असं आहे, प्रेग्नन्सी हा मला असं वाटतं की सर्वेसर्वा हा बायकांचा निर्णय असला पाहिजे आणि या बायकांनी त्या सगळ्यांना भोगून आपल्याला जन्म दिलेला आहे. ते खूप कष्ट सहन करायला लागतात त्या 9 महिन्यांमध्ये आणि त्यांच्या हस्तेच त्यामुळे या सिनेमाचा जो ट्रेलर आहे तो लॉन्च व्हावा अशी आमची इच्छा आहे. तर आपण आधी ट्रेलर लॉन्च करूयात का, आधी तुमच्याशी गप्पा मारून घेऊयात आणि मग ट्रेलर लॉन्च करा. आणि उत्कंठ आणखी ताणली गेली पाहिजे ना थोडीशी. तर चिन्मयीताई तुझ्यापासून सुद्धा तुझ्या साधारण मुलगाच आहे वरून. हो 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 ना. त्याचा दुसरा सिनेमा येतोय, तुला कसं वाटतं की इतके वर्ष वाट बघून फायनली? मला खूप छान वाटतं, कारण आमची अशी अपेक्षा होती की मुरंबा 2 असं काहीतरी होईल आमच्या आयुष्यात, पण ते काही झालं नाही. पण मग 1, 2, 3, 4 डोहायला लागले तिला मुरंब्याच्या ह्याच्यात असं. हो ना. तू काय आंबावडीची जाहिरात केलीस ना, आंबा मुरांबा असं आंबा आला ना की त्या लोकांबरोबर तो परत काम करत नाही, त्याच्यामुळे तुला मला चान्स कमी आहे. जोक्स अपार्ट, पण मला फार काळजी वाटत होती, जसं वरून माझा मुलगा आहे असं तू म्हणालास. तर काय होतं, जरा कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या की तुम्हा सगळ्यांना जरा स्थैर्य हवं असतं, सगळ्यांनाच हवं असतं, आम्हाला एकेकाळी हवं होतं. तर मग ते असं होतं की मग जाहिराती, मग चितळे, ह्याच्यात फारच माझं पोर रमलं की काय, आता सिनेमे करेल की नाही, त्याची फार काळजी वाटत होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या सगळ्या, आणि तो नेहमीच तो एक खूप चांगली टीम बांधतो नेहमी, वरून फार चांगले लोक एकत्र करून तो काम करतो. आणि आता तर काय मित्रच इतका जोडीला होता, त्याच्यामुळे वरूनची मुरांबा नंतरची फिल्म येते याचा मला प्रचंड आनंद आहे. थँक्यू. निर्मितीताई, आता बॅक टू बॅक हिट देत आहे, म्हणजे ज्याला हात लावाल ते सोनं असं. तर म्हणजे नाटक, सिनेमे सगळंच चालत आहे. तुम्ही काय आशीर्वाद द्याल तुमच्या डिरेक्टरला? काही तुमचं थोडंसं तुमचं नशीब जसं आता तू म्हणालास की माझं नाटक, सिनेमे सगळंच जोरात चालू आहे, स्टार्स चांगले असावेत सध्या माझे. तशीच मी वरूनची वेबसिरीज केली आहे. वरूनची पहिली वेबसिरीज आहे, ती माझीही पहिलीच आहे आणि ती जिओचीच आहे. ती सुद्धा तितकीच सॉलिड होईल अशी अपेक्षा. आम्ही वाट बघतोय, जसं आवर्जून आम्ही 1, 2, 3, 4 ची वाट बघतो. पण वरून बद्दल आणि त्याच्या प्रोसेस बद्दल तुम्हाला काही म्हणायचं असेल? मी खरं सांगू का की मी ना, या तुम्ही सगळे पुण्याचे आहात ना, त्यांच्याबद्दल खूप अशी आपण असं हे होतं ना की थोडंसं जागत होतं बघून, अरे वा हे जरा विचार काहीतरी करतात वेगळं आणि काहीतरी मॅडनेस करतात. मग त्याच्याकडे मी नेहमीच आकर्षित होते की मॅडनेसकडे त्या, आणि तो तुझ्यात आहे, निपुणमध्ये आहे, वरूणमध्ये आहे. मला वाटतं की अशी मी त्याच्याकडे आकर्षित झाले. जेव्हा ही वेबसिरीज माझ्याकडे आली, निखिल साने जिओचे हेड, त्यांनी जेव्हा ही वेबसिरीज मला वाचायला दिली तर मी त्यांना विचारलं कोण करतंय, आणि त्यांनी सांगितलं वरून नार्वेकर. म्हटलं अच्छा, मुरांबावाला. मी म्हटलं मला करायला खूप आवडेल. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की काहीही डोक्यात ठेवलं नव्हतं की कसा डिरेक्टर असेल, माझ्या स्टाईलचा असेल की नाही, किंवा त्यालाही वाटलं असेल असं मला वाटलं होतं तेव्हा. पण ते सिरीज संपल्यानंतर त्याने सांगितलं की माझ्या डोक्यात वेगळीच इमेज होती तुमची आणि तुम्ही वेगळाच रोल आता मला इथे माझ्या वेबसिरीजसाठी केला. तर खूप मजा आली. तो खूप विचार करून प्रत्येक कॅरेक्टर डेव्हलप करतो. आणि तुम्हाला सांगायची पद्धतही, म्हणजे खरं तर पुण्यातल्या सगळ्याच डिरेक्टरची सांगायची पद्धत मला वेगळी असते. वा वा हे छान आहे, पण हे नको. बरं, मला पैसे त्यांनी फक्त तुमच्याकडनं चांगलं बोलून घ्यायचे. चांगलंच चालतं, कारण तो मुंबईकरांच्या मध्ये हे चांगलंच बोलतो. एवढंच पुण्याबद्दल आपण बोलू शकतो. नाही, त्यामुळे
तुम्ही त्याच्याबद्दल जे काही वाईट बोलायचं ते मला असं वाटतं मागे नको, तोंडावर बोलू दे. तर त्याला स्टेजवर बोलूयात का आपण एकदा? बोलूया. वरून एकदा जोरदार टाळ्या वरून आता बोला बिंदास वगैरे. आणि एक म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगते, एक गोष्टच नाही आहे की वरुण डिरेक्टर आहे या फिल्मचा. माझी आवडती वैदेही या फिल्ममध्ये आहे, ते आणखी एक प्लस पॉईंट होता. निपुण बरोबर काम करायचंय मला, मी त्याला कधीच सांगितलंय, त्यामुळे निपुण आहे याच्यात. आणि सगळ्यात महत्वाचं जिओ बरोबरचं हे माझं म्हणजे वेब सिरीज ही पहिलीच आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी जोडून आल्या आणि आज मी वरुणला वैदेहीला आशीर्वाद द्यायचे. थँक्यू सो मच. आपण वरुणशी गप्पा मारणार आहे, पण वरुण तुला त्याच्या आधी ट्रेलर दाखवायचं आहे का तुला गप्पा देणार आहे? मला वाटतं गप्पा आधी मारून घ्या आणि मग ट्रेलर दाखवूया. स्पेशली मला चिन्मयी आणि दीपिती ताईंबद्दल जास्त बोलायला आवडेल. त्या खास करून इथे आल्या आणि म्हणजे स्त्रिया चांगल्या लिहिण्यामागचं मूळ कारण हेच असतं की त्या जास्तीत जास्त स्त्रियांच्या प्रेमात पडतायत आपल्या. सो त्यामुळे मग त्या पद्धतीने ती पात्र लिहिली जातात. आणि ॲक्च्युली असं होतं की तुम्ही ते पात्र लिहिता आणि त्या दृष्टीने त्यांचा विचार करता. आणि जे काही मी या दोघींसोबतही काम केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की त्या दिग्गज अभिनेत्री आहेत दोघी पण. आणि असं होतंच खरं तर, दिग्दर्शक हा बॅकफूटला राहतो आणि दिग्दर्शक हा प्रेक्षक होऊन जातो जेव्हा असे कलाकार तुमच्या समोर असतात. आणि त्यांना खरं तर या म्हणतात ब्रीफ आणि या गोष्टी, पण मला असं वाटतं की ते ऑलरेडी त्यांच्याकडे असतं आणि आपण फक्त त्याच्यातले ऑप्शन्स चूज करतो की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. इतकं त्या काम सोपं करून करतात. सो तुम्ही दोघेही इथे आलात त्याबद्दल एक छोटी गोड बातमी आपण म्हणतोय, त्यामुळे एक गोड भेट किंवा दोघींना पण. वैदेहीसाठी फिल्मच आहे त्यामुळे तिला कॅडबरी देत नाही. सो तिच्यासाठी फिल्मच आहे. मला अजूनही अंबावडी बाकरवडीवर येस. आता आपण काही मला असं सांगितलंय की यांच्या हस्ते ट्रेलरचा लॉन्च होणार आहे, पण आपण काही असे फीत वगैरे कापणार नाही. तुम्ही दोघे तिथे बसून फक्त म्हणू शकता लाव रे तो ट्रेलर असा, किंवा नुसतं तिकडे जाऊन असा हात करा आपोआप ट्रेलर नाही. तुला रिमोट देऊ एखादा की ज्याने कसं आपण ह्यांच्या हस्ते हा तू निपुणला असं टपली मार की आपोआप चालू आहे. आपण ट्रेलर बघूयात आणि त्याच्यानंतर उरलेला कार्यक्रम आपण पूर्ण करूया. प्लीज. मुरांबा जेव्हा केला तेव्हा 5 प्रोड्युसर्स होते आणि ऍक्टर्स 4 होते. ह्या वेळेला बरं आहे 4 प्रोड्युसर्स आहेत आणि जरा नटांची संख्या जास्त दिसते. मस्त आहे. प्लीज वरून तू इकडेच थांब, तू जाऊ नकोस, तुझाच आहे. आणि ते जे काय 6चं जे आहे ना ते खरं काय आहे, ते स्वप्न होतं का रे तुझं? काय असतं ते मला आता पिक्चर बघितल्यानंतरच मला कळणार. त्याच्या फर्स्ट त्याची पेडिग्री चांगली असेल. निर्मिती ताई, तुला काही अंदाज होता काय आहे हा सिनेमा कशाबद्दल? मला काहीच अंदाज नव्हता. मी फक्त त्यांचे वैदेहीच्या सोशल मीडियावर काही जे बघायला मिळेल तेवढं बघितलं होतं. मी अंदाज लावत होते, पण आत्ता हे जे 6 मुलांचं जे आलं ते मी एकदा माझ्या एका नात्यातल्या मुलीबरोबर फर्टिलिटी सेंटरमध्ये गेले होते आणि तेव्हा मी ते ऐकलं होतं की मल्टिपल मुलांचे चान्सेस असतात. आणि तेव्हा मला खूप आश्चर्य आणि धक्का सगळं झालं होतं की अरे बापरे. खरंच ते म्हणाले म्हणजे अर्थात की असं होतंच असं नाही, पण होऊही शकतं असं म्हणाले होते. आणि ते मला आता इथे स्क्रीनवर बघायला मिळते की कदाचित 6 असू शकतात. बापरे 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 वाटतंय. खूप मजा येणार आहे हा चित्रपट बघायला. आणि मला त्यातले 25 पण खूप आवडले. 4 मुलं कशी घातलीस पण असं विचारता का? तू जे म्हणलीस आमची भाषा आचरट आहे, आम्ही अत्यंत वेगळे आहोत, तर वरुण आणि निपुण त्याचं आय थिंक कळस आहे. करेक्ट. आणि तो ग्रुप असतो एवढ्या जणांचा. अरे मी म्हटलं ना काहीतरी मॅडनेस असतो तुम्हा सगळ्यांच्या वाक्यांमध्ये किंवा डिरेक्शनमध्ये. तो मॅडनेस मला दिसतो इथे आणि तो बघायला मी खूप उत्सुक आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, सगळ्यांना ही विनंती आहे याविषयी. आणि आज ट्रेलर लॉन्च झाल्यावर तो जितका शेअर करता येईल तितका शेअर करा.
मी आता ऋषिकेश दादाला स्टेजवर बोलवतो आणि प्लस वरुणला अशी रिक्वेस्ट करतो की तुला ज्या कलाकारांना ह्या प्लीज एकदा जोरदार टाळ्या. चालेल तुम्ही दोघी कारण का तुमचंही पहिलं काम आहे. हो आमचं पहिलंच काम आहे. एक ऍक्च्युली पुन्हा आंबा बर्फी जशी होती तशी आम्ही एक ऋषिकेश सरांना पण एक आंबा बर्फी दिली होती. अपेक्षा आहेत माझ्या अपेक्षा आहेत पण ते अगदी छोटं काम होतं आणि हे बऱ्यापैकी मला असं वाटतं की याच्यामध्ये मी जास्त बोलत नाही, ऋषिकेश सरच जास्त बोलते माझ्यासोबत. नाही मला काय असं वाटतं इव्हन करण फिल्ममध्ये असण्याचं कारण पण ते आहे की आपल्याला काय असं वाटतं ना की एक ऍक्टर येऊन एक वेगळा सूर लावतो तिथे आणि त्या एका वेगळ्या सुराचा ऍक्टर हवा असतो. सो त्या अर्थाने मला खूप वाटतं की ऋषिकेश सरांची ऍक्टिंगची पद्धत आणि त्यांची स्टाईल नको म्हणूया आपण, पण ते इतकं वेगळं असतं की त्या एका सीनचा सूरच बदलतो कम्प्लिटली. जसं ते आता आपण ट्रेलरमध्ये पाहिलं की ती त्यांचं ओपनिंगच हे आहे की ती गब्बर कांचनजिना या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडे येऊ शकतात. सो त्यामुळे तो एका वेगळ्या सुराचा बाबा हवा होता. आणि ऐन वेळी किती गोष्टी झाल्या तेही सांगतात रादर ते आता त्यांना म्हणजे ह्याच्यातलं किती वरुणनी लिहिलंय किती आपलंच आहे स्वतःच. मी लेखक जरी असलो तरी मी दुसऱ्याच्या सिनेमातले संवाद चुकूनही बदलायला जात नाही. कारण त्याचं सोपं कारण असं आहे की त्याच्या काही पैसे मिळालेले नसतात त्यामुळे काय दुसऱ्याचं काम करावं. आणि जेव्हा निपुण आणि मिळून जेव्हा उत्कृष्ट लिहितात तेव्हा तुम्हाला वेगळं काही करायची गरजच नसते. पण गमतीचा भाग असे की तो जो सीन होता आम्ही जो केला जो दिसलाय मला त्या सीनच्या वेळेला असं होतं की ते इम्प्रोव्हाइज करणंच गरजेचं होतं. आता असं माझ्यासारख्याला तुम्ही अशी संधी दिल्यावर वर टेलर हा प्रश्न विचारायचा की तुझं किती आधी सीन इम्प्रोव्हाइज करायला सांगायचा. मी तेव्हा म्हणजे मी विदाऊट इंटरव्हल होता आधी सिनेमा ह्या सीनमुळे. ही जी 4 बाळं जेव्हा आहेत ती पुढे जाऊन कोण होणार आहे त्याचं एक इम्प्रोव्हायझेशन. तो सीन जर बघितला तर मी इतके विभिन्न अशी पात्र हे भविष्यात कोण कोण होती. एक DSP होईल, एक होती होईल, गुंड विलन काही कांचाची नाही असा सीन करताना काय रे म्हणजे. आणि तर या सिनेमातला हा जो बाप आहे हा सकारात्मक आहे आणि मी वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक आहे. मला मुलांबरोबर खेळायला मुलांचं माझं मला माहीत नाही अत्यंत कुठल्याही नातेवाईक मित्रमंडळी मुलांची माझं सटकन जमतं. या शूटला सुद्धा जी 2 बाळं नंतर होती ती 2 मुलांपैकी एक मुलांच्याकडे आणि पायाकडे. माझ्याकडे मुलं हे व्यवस्थित शांतपणे मांडीवर झोपलंय आणि मुलांच्या हातातून मुले. इथे बऱ्याच लोकांना आत्ताच मुलं झालेली त्या घरी सोडून जायला लागतील आता हळूहळू. नाही मला फार मजा येते मुलांबरोबर खेळायला. आणि त्याच्यामुळे त्यांनी या ज्या बाहुल्या आणल्या होत्या त्या इतक्या अप्रतिम होत्या. माझ्या परदेशातून आणलेल्या होत्या मला कडे ढापायची होती. आणि मग असं ते पहिली गोष्ट म्हणजे काय की या सिनेमातले सगळे जे कलाकार नाही इतके सगळे शांत सभ्य सुसंस्कृत. त्यामुळे माझ्यासारख्याला एवढी पंचायत की मी करायचं काय आता सेटवर तर मजा केल्याशिवाय होत नाही ना काही. वरुण आणि सेटवर ओरडत नाही वगैरे नाही. मी वरुण बरोबर आधी काम केलंय. आमची उत्कृष्ट जाहिरात त्यानं केलेली होती. तुझ्या वाट्याला आंबावडी आणि माझ्या वाट्याला मोदक आला होता तसं मी बरं खाल्ले. आणि त्यामुळे त्याच्या कामाची स्टाईल आपल्याला त्याच्याकडचं काय आपल्याला कळत नाही. त्याला आवडलंय नाही आवडलंय तर आपणच पुढच्या शॉटला गेलं की समजायचं आधीच झालंय. आणि सगळे शांत रे त्यामुळे सेटवर आपल्याला मजा यायची सवय असते ना ती. कदाचित त्यासाठीच मला कधी घेतलं असावं मला शंका आहे. पण वरुण म्हणजे चांगला मित्र आहे आणि भरपूर काम त्याचं पाहिलंच आहे. पहिलीबरोबर ऍक्च्युली प्रत्येक सीन पहिल्यांदाच करायला मिळाला होता. पण मग ते मधला सगळा वेळ त्या मुलांबरोबर खूप मस्त त्या भावलांबरोबर खेळायचं आणि सिनेमाचा एक्सपिरियन्स
अप्रतिम. म्हणजे एकतर मी त्याला स्क्रिप्ट वाचल्यानंतर मुख्य म्हणजे ह्या सिनेमाचा शेवट मला सांगितला नव्हता त्याला काय क्लायमॅक्स पर्यंत सांगून मला म्हणजे मी करणारच आहे. पण त्यांनी त्या निमित्ताने कलाकार जाऊन आपापले सिनेमे बघतील असं की एंड बघण्यासाठी तरी. म्हणजे एकतर सगळेजण जसं बोलले तसं लिखाण मी आतापर्यंत सगळं जे तुमच्या सगळ्या शोचं आणि वेबसिरीजचं बघतो. आता भाषा बदलली आणि त्याचं सगळे त्याला काय म्हणूया रूपकं बदलली जगण्याची आणि ती इतकी तुम्हाला चकित करून टाकणारी असतात आणि वेगळी पात्र कन्सिव्ह करणं हे फार डिफिकल्ट आहे. आणि मुळात आता म्हटलं तर हा कौटुंबिक सिनेमा आहेच, पण तो तद्दन कौटुंबिक तसा नाही आहे. आधुनिक मुलांचा कौटुंबिक सिनेमा तर येणाऱ्या समस्या काय असू शकतात आणि याला परत ते पालक आणि हे सगळे मिळून कसे त्या समस्येला भिडतात. आता त्याच्यामधनं प्रसंग असा असला तरी म्हणायचं जे आहे ना ते फार अप्रतिम आहे. आणि मग ते सिनेमाच्या माध्यमातून आणि अप्रतिम रंगसंगती, कॅमेरा उत्तम केलेला आहे. सिनेमा दिसतो फार सुंदर. म्हणजे एकदा जोरदार खूप छान दिसतं. छान काम केलं. आणि म्हणजे एखादा विषय कशा कशा पद्धतीनं लोकांना आवडायला लावायला हवाय ते बघताना किती सुंदर असायला पाहिजे. आपसूक माणूस त्या विषयाचा विचार करत राहतो. पहिलं इम्प्रेशन माझं ट्रेलर बघून येणार. मी सिनेमा अजून बघितलेलं नाही आहे. ट्रेलर बघितल्यानंतर मला असं वाटतं की हां तुम्हाला अन्य अनेक गोष्टींनी आणि परत जसं म्युझिक अप्रतिम आहे. म्हणजे तुम्हाला वेगळे मी मगाशी पहिल्यांदा गाणं ऐकलं आणि मी खरं म्हणजे उशिरा शूट करून आला म्हणतो जरा 2 मिनिटं कार्यक्रम सुरू आहे झोपावं त्याच्या ट्यूनच घेऊन ती आहे फारच सेंट्रोपी अप्रतिम म्युझिक केलेलं आहे. आणि काय स्वतः साने असताना काय विचार आहे परत आकड्यांची शिडी याही सिनेमाला लाभणार मला खात्री. लोकांची अशी झोप उडावी, लोकांनी पण अख्खं समर्थ कुटुंबासकट जाऊन हा सिनेमा बघावा अशी आम्ही इच्छा ठेवतोय. आणि खरंच प्लीज पत्रकार मित्रांना अशी विनंती आहे की हे पोचवा की हा कौटुंबिक सिनेमा आहे पण तरुणांसाठीचा कौटुंबिक सिनेमा आहे. खूप रेअर कॉम्बिनेशन आहे. मराठीमध्ये आयदर आपण तरुणाईसाठी काहीतरी करतो नाहीतर अति कौटुंबिक सिनेमे असतात जिकडे आपण आईवडिलांना पाठवतो फक्त. तर याचं काहीतरी मस्त गणित जुळून आलंय आणि तसा एकत्र कुटुंबानी एकत्र आपल्या तरुण मुलांबरोबर बघायचा सिनेमा आहे. तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे पोहोचलेलो आहोत. त्यानंतर तुम्ही सगळे गप्पा मारू शकता वरुणशी आणि टीमशी. वरुण तुला त्याच्या आधी कोणाला स्टेजवर बोलवायचंय का मी बोलू मी एखाद्या कलाकारांना? आम्हाला वाटतं फिल्मबद्दल थोडंसं जास्त सांगतो. सो त्याचं ची लाईनच तुम्हाला कळते की गोड बातमीची घाई झालेल्या सगळ्यांसाठी. सो आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की लग्न झाल्यावरती सगळ्यांचाच एक म्हणजे कपल सोडून बाकी सगळ्यांना इंटरेस्ट असतो की बाळ कधी होणार आहे. आणि ॲक्च्युली बाळाचा जन्म आणि त्याच्यानंतर त्याचं संगोपन म्हणूया, त्याच्यामध्ये येणारं दडपण म्हणूया, त्याची मजा म्हणूया, हे सगळेच बाळाला धरून जे काही विषय येतात ते सगळे या कपलच्या बाबतीमध्ये चौपट झाले. सो त्यामुळे त्यांचं काय होणार आहे आणि त्याला त्यांची फॅमिली कशा पद्धतीने काही क्षणी एन्जॉय करणार आहे, काही क्षणाने ते दडपण त्यांनाही येणार आहे, या सगळ्याची ती गोष्ट आहे. सो त्यामुळेच आम्ही म्हणतोय की ती तरुणांची पण गोष्ट आहे, फॅमिलीची पण गोष्ट आहे आणि ॲक्च्युली ज्यांना गोड बातमीची घाई होते अशा सगळ्यांचीच ती गोष्ट आहे. खूप उत्तम मांडलंस तू तुझं म्हणणं. मी आता ज्यांच्याशिवाय कुठलाही चित्रपट उभा राहू शकत नाही अशा 1, 2, 3, 4 अशा 4 महत्त्वाच्या लोकांना बोलवतो जे या सिनेमाचे प्रोड्युसर्स आहेत. निपुण ऑलरेडी येऊन गेल्या म्हणून मी उरलेल्या 1, 2, 3, 4 बोलवतोय. तर प्लीज वेलकम ऑन स्टेज निखिल साने, रणजित, केयू आणि नीरज. ॲक्च्युली निपुण तू सुद्धा ये प्लीज 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 ये. नीरज नाही आहे ना, तो यायला लागला आता. 4 लोक 4 प्रोड्युसर कंपल्सरी. आपण तो आकडा नाही सोडायचा आज. साने सर तुम्ही असं सांगितलं होतं की तुम्ही फार बोलणार नाही म्हणून तुमच्यापासून सुरू करायचं. म्हणजे खरं धाडसी निर्णय हा. जसा तिचा धाडसी निर्णय तसा तुमचाही धाडसीच आहे की हे प्रकरण असं साधं म्हणजे असं बघून वाटेल की आता हेच करूया असंही नाही आहे. अत्यंत अवघड विषय आहे, अत्यंत अवघड स्पेस आहे. जरी तरुणांचा सिनेमा असला तरी सुद्धा प्रेग्नन्सीबद्दल आहे आणि पुणेरी मॅडनेसनी लिहिलेलं आहे. पुणेरी मॅडनेसनी लिहिलेलं आहे. तर मग तुम्ही
कसा गॅम्बल करायचा ठरवला? नाही, मला वाटतं कधी कधी एक तर नमस्कार सगळ्यांना, थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल. मला असं वाटतं कधी कधी कॉन्सेप्ट जी असते त्याच्यामध्येच एक मूळ ताकद असते. म्हणजे जसं चिम्मामध्ये एक होती किंवा असे अनेक उदाहरणं देता येतील आपल्या चित्रपटांची, की कधी कधी एक गोष्ट फॉर्मल किंवा लिनियर जाणारी असते, पण कधी कधी एक गोष्ट जी काय आपण म्हणूया की अनयुज्युअल असते. आणि मराठीमध्ये मला असं वाटतं की जसं तू म्हणाला का वरून मला माहीत नाही की आपण मोस्टली फॅमिली ड्रामा किंवा सामाजिक विषय जास्त हँडल करण्यात किंवा कॉमेडी याच्याकडे आपला जास्त भर असतो. तर जेव्हा ह्यांनी मला ऑनलाईन ऐकवली मला असं वाटलं की दॅट इटसेल्फ इज अ युनिक आयडिया. सो माझ्याकरता इन अ वे असं मला वाटतं डिसिजन हा सोपा होता, कारण अशा युनिक आयडिया तुम्हाला मिळत नाही. म्हणजे हा आमचाही एक स्ट्रगल असतो की अशा युनिक आयडिया न मिळतात. आणि त्याच्यानंतर त्यांनी सिनेमा फंटॅस्टिक लिहिला होताच. कास्टिंग म्हणजे ते असंही आलं होतं की मी दिग्दर्शक आहे, निर्माता आहे, हिरो पण निर्माता असेल, आपलीच बॅट. तसं नव्हतं. निपुण वॉज एक्स्ट्रीमली गुड चॉईस आणि निपुणने फंटॅस्टिक काम केलं. सो मला कुठेतरी वाटतं की त्या लिखाणाचं मूळ जी कथा होती त्याचं प्रॉमिस किंवा त्याचा युनिकनेस जो आहे तो मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सगळेजण आज सोशल मीडियावरचे वेगवेगळे स्टार्स आहात सगळेजण. मला असं वाटतं की आजची आपलं जे जनरेशन आहे 18-20 कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या, कॉलेजेसमधनं पासआउट झालेलं, असं मला कुठेतरी वाटतं आहे की ह्यांचा कम्युनिकेशनचा एक लिंगोनं सगळा बदललेला आहे. आणि वरूननी आणि निपुणनी तिथून लिहिताना तो ॲटिट्यूड किंवा ती जी एक बदललेली काय आपण म्हणूया एक परिभाषा आहे ती त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेली आहे. अर्थात गोष्ट एक कपल आहे आणि प्रेग्नन्सी वगैरे वगैरे जरी असलं तरी ते लिखाण खूप आजचं रिलेव्हंट, युथफुल, रिलेटेबल आहे. आणि मला असं वाटतं की ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारचा प्रयोग मराठीमध्ये खूप कमी होतो, की तुम्हाला अशा प्रकारचं लिखाण जे आजच्या काळाकरता, आजच्या तरुण मुलांकरता केलेलं असतं. सो आय एम ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड की लोक काय रिस्पॉन्ड करतात त्याच्यावरती. आणि दोनच गोष्टी, सगळ्या ॲक्टर्सनी एक्स्ट्रॉर्डनरी कामं केली. म्हणजे मीच सिनेमाबद्दल बोलणं हे जरा योग्य नाही असं आहे, पण मी खरंच सांगतो तुम्ही सिनेमा बघाल, प्रिव्ह्यूला आहे तर तुम्हाला लक्षात येईलच. आणि खूप महत्त्वाचा निर्णय करणला या सिनेमात आणणं आणि यशराजला या सिनेमात आणणं. आय थिंक दॅट्स ऑल्सो, जेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी ही प्रक्रिया सुरू केली तेव्हा वरूनचा हा निर्णय होता की ही 2 म्हणजे ते ॲक्च्युली भारताचे स्टार्स आहेत, ते काही मराठी स्टार्स नाही, दे आर व्हेरी पॉप्युलर इंडियन ऑर मे बी ग्लोबल स्टार्स. सो त्यांचं मराठीत येणं मला असं वाटतं हे वरून खूप छान गोष्ट या निमित्ताने झालेली आहे. वरूननी खूप उशीर केला. मी मुरांबा त्याचा केला होता 2017ला आणि मधल्या काळात दुसऱ्या मारत होतो की काहीतरी करूया. पण कोविडच्या काळामध्ये अचानक एकदा फोन आला की मी आणि निपुण एकत्र आहोत, नाश्ता करतो सकाळी 9 वाजता, तर येतोच का त्याला काहीतरी ऐकायचं. तर मी लगेच गेलो. म्हणजे मी खालीच घराच्या खाली वॉक करत तेव्हा आपलं ते काम जे पुण्यातच शक्य होतं, फक्त जे पुण्यातच शक्य होतं तेव्हा आम्ही बोललो. पण मी 5व्या मिनिटाला तिथे पोहोचलो. अशी एक कथा आहे आणि आम्ही ती डेव्हलप केली. तेव्हा निपुण, केवळ आणि नीरज हे ऑलरेडी ही प्रोड्यूस करत होते आणि ती कथा फारच इंटरेस्टिंग वाटली. त्यांचं लिखाणही झालं होतं आणि मला आपण हे करायला घेऊया. तर तेव्हा डेव्हलप करता ते एका स्टेजला आला आणि म्हणलं आता आपण जे नेहमीच आम्ही करतो, कोणतीही कथा स्क्रिप्ट तयार झाली की निखिल साने सरांना पहिला फोन जातो, तसा गेला आणि त्यांनी इमिजिएटली फोनवरच सांगितलं की आपण हे करूया आणि त्याच्यामध्ये प्रोसेस सुरू आहे. मला जस्ट रणजितबद्दल 2 शब्द बोलायला आवडतील. रणजित हा आणि अनिश पण ऑफकोर्स, ते दोघंही नव्या दिग्दर्शकांच्या पाठीमागे इतके खंबीरपणे उभे राहतात ना. म्हणजे मी आहे, उपेंद्र सिधे आहे, समीर आहे विद्वांस, आणि इव्हन आता विक्रम पटवर्धन म्हणून पण एक आहे ज्यांनी फ्रेम नावाची फिल्म केली आहे, तोही. सो रणजित इस्पेशली नवीन दिग्दर्शकांच्या पाठीमागे खंबीरपणे कायमच उभा असतो. मला सिरियसली पण ह्या तिघांबद्दलही कौतुक आहे ह्याबाबतच, की कारण फक्त नवीन सिनेमे नाही, नवीन विषय सुद्धा, म्हणजे असे विषय हाताळलेले साने सर असतील का तुम्ही दोघांनी सुद्धा, की इव्हन बापजन्म, जे अत्यंत काय म्हणतो आपण अनऑर्थोडॉक्स विषय, जे आपण
कोणीच विचार नाही करणार की याच्यावर सिनेमा बनला पाहिजे असा. तर केयू तुला जेव्हा निपुणने ऐकवलं म्हणजे तू कसा कुठल्या पॉईंटला इन झालास आणि ऐकवलं तेव्हा तुझं काय म्हणणं होतं या सगळ्यावर? सो ऑफिसमध्ये हे दोघं भेटून काहीतरी बोलत होते आणि तेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं की व्हॉट इज द कॉन्सेप्ट. आणि बरेचदा असं होतं की तो काहीतरी लिहितोय, काहीतरी चालू आहे, त्याच्यामध्ये आपण काही फार चालू आहे. सो ते झालं एका पॉईंटला की मग आपण ऐकूया देन लेट्स सी व्हॉट टू डू. पण ही पर्टिक्युलर गोष्ट मी त्याला 2-3दा विचारलं आणि इट वॉज व्हेरी स्टक होती. मग ते काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी मजा येते. आणि कोविडमध्ये समावून सगळं जुळलं. बहुतेक सगळ्यांना एका पर्टिक्युलर गोष्टीवरती फोकस करायला हवं होतं, त्यामुळे आय थिंक एव्हरीथिंग वर्क व्हेरी वेल. आणि तुझा 4चा पाढा पक्का होता का लहानपणापासून? 1, 2, 3, 4, 16, 64, 16x64 त्या कंपनीचं नाव आहे. तसं काही आहे, काही गणित आहे का असं ते झालंय चुकून कंपनीचं ना? हा नाही 1, 2, 3, 4 आणि तुझं काही न्यूमरोलॉजी 4 वाला त्यांनी लिहिलंच होतं, त्याच्यामध्ये काही नाही. योगा पाढे पक्के हा वेगळा मुद्दा. तर आपण 64 म्हणजे आपण त्याच्या पुढचे जे काही आकडे ते मिळत राहू सिनेमाला अशी अपेक्षा ठेवूया. एकदा जोरदार टाळ्या प्रोड्युसरसाठी सगळ्या. मी फक्त हो जे कलाकार इकडे उपस्थित राहू शकले नाही आहेत त्यांचा फक्त उल्लेख करतो. मृणाल कुलकर्णी आहेत सिनेमामध्ये, सतीश आळेकर आहेत, शैला काणेकर आहेत. सो असेही कलाकार आहेत त्याच्यामध्ये. आणि जी आत्ता आपण ज्यांना म्हणतो की जे कॅमेराच्या मागे जे असतात असेही आमचे टीम मेंबर्स इथे आहेत. सो त्यांनाही इकडे स्टेजवरती बोलवतो. मिलिंद जोग ज्यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे, छायाचित्रकार आहेत. संपदा आहे, सो संपदानी प्रोडक्शन डिझाईन केलेलं आहे. कल्याणी आहे, कल्याणीने कॉस्ट्युम्स केलेले आहेत. आपण इनफॅक्ट सगळी टीमच येऊ शकतो ॲक्च्युली. सौरभ, यशराज, करण. आय थिंक आपण हा फोटो ऑफ झाला ट्रेलर पुन्हा एकदा बघूया.